मंडळी, गेले एका महिन्यापासून विद्यार्थी, सीजेपी आणि अनेक सामाजिक संघटना दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनाला बसल्या होत्या। तेव्हा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा अन्य बहुतांश नेते कुठेच दिसले नाहीत। मग आज अचानक सगळे नेते विमानाने दिल्ली गाठून आंदोलनाच्या व्यासपीठावर पोहोचले। हा खरंच विद्यार्थ्यांबद्दलचा कळकळा आहे की आगामी विधानसभेचे किंवा अन्य निवडणुकांच्या आणि लोकसभेच्या तोंडावर मौके पे चौका मारण्याचा आणि संधीचं सोनं करण्याचा राजकीय गेम प्लॅन आहे? म्हणजे आता हा विषय फक्त विद्यार्थ्यांचा किंवा दिल्लीतल्या काँग्रेसचा राहिलेला नाहीये, तर संपूर्ण इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मिळून थेट पंतप्रधानांच्या निवासाभोवती राजकीय कोंडी केली आहे। नक्की दिल्लीत काय चाललंय? शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या या एंट्रीमुळे दिल्लीतले राजकारण कसे काय ढवळून निघाले, तेच सगळं काही जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। जंतर मंतरवर शरद पवार पोहोचले, विद्यार्थ्यांशी बोलले, पाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही दिल्ली गाठली आणि आपल्या सर्व खासदारांना या आंदोलनात उतरण्याचे आदेश दिले। पण इथेच खरा राजकीय ट्विस्ट आहे। जनता आणि राजकीय विश्लेषक आता एकच सवाल विचारत आहेत की मागच्या एका महिन्यापासून हे का घडलं नाही? बघा, गेल्या महिन्यापासून सीजेपी आणि विविध विद्यार्थी संघटना नीट घोटाळ्यांविरुद्ध परीक्षा रद्द करण्यावरून दिल्लीच्या रस्त्यावर जंतर मंतरवर रखरखत्या उन्हात पावसात उपोषणाला बसल्या होत्या। पोरांचे हाल होत होते, पण तेव्हा ना महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे मोठे नेते तिकडे फिरकले, ना राष्ट्रवादीचे धुरंधर तिथे दिसले। मग आजच का? राहुल गांधींनी जेव्हा थेट पंतप्रधान निवासावर धडक मारली आणि नॅशनल मीडियाचे सगळे कॅमेरे तिथे वळले, तेव्हाच पवार आणि ठाकरेंना जंतर मंतरवरची आणि विद्यार्थ्यांची आठवण झाली का? महिनाभर चाललेल्या आंदोलनाला जेव्हा नॅशनल ग्लॅमर मिळालं, तेव्हा या संधीचं सोनं करण्यासाठी हे नेते तिथे पोहोचले, असा थेट आरोप आता सत्ताधारी भाजपाकडून केला जातोय। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका म्हणजे 2029च्या निवडणुका तोंडावर आहेत। तरुण मतदारांचा डोळा आपल्याकडे ओढण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत पोलिसांच्या लाठ्या काट्या खाल्ल्या, हे सांगायला का होईना मोठा मुद्दा हवा होता आणि तोच हा मौके पे चौका आहे। विरोधी पक्षांचे कार्यकर्ते म्हणतात की आधी संसद सत्र सुरू नव्हतं, आता नेते दिल्लीला आहेत म्हणून ते आंदोलनात उतरलेत। पण सर्वसामान्यांच्या नजरेतून बघितलं तर महिनाभर गायब आणि आज अचानक फ्रंट लाईनवर ही गोष्ट नक्कीच शंकेची पाल चुकचुकणारी आहे। मंडळी, आपण पहिल्यापासून ऐकतो, दिल्लीचं तख्त राखायचं असेल तर गल्लीतली ताकद दाखवावी लागते आणि तीच ताकद दिल्लीतलं तख्त देखील राखत असते। पण सध्या दिल्लीत जे पण काही प्रकरण घडतंय ते बघून दिल्लीतल्या भल्या भल्यांचे डोके फिरले। देशाच्या इतिहासात पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणजे सुरक्षेचा असा पोलादी गड मानला जातो, जिथे परवानगीशिवाय पाखरूही पसार होऊ शकत नाही। पण अचानक कालपासून जे काही घडलं आणि गल्लीतल्या स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि चक्क महाराष्ट्राचे बहुतांश नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सकट सुद्धा ते थेट आंदोलनाच्या मैदानात उतरले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाराशी राहुल गांधींनी ठिय्या मांडला आणि तिकडे जंतर मंतरवर 80 ओलांडलेले शरद पवार स्वतः आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले। पाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही दिल्ली गाठून थेट या संघर्षात उडी घेतली। एकीकडे राहुल गांधींनी पंतप्रधान निवासाचा रस्ता रोखलाय, दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीच्या रस्त्यावर उतरून केंद्र सरकारची कोंडी करत आहेत। तर तिसरीकडेच महायुतीतीलही काही नेते देखील स्थानिक नेते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी 7 लोककल्याण मार्गाचे उंबरे झिजवतायत, म्हणजेच पंतप्रधान निवासाचे उंबरे झिजवतायत। हा लढा फक्त एका पेपरफुटी पुरता उरलेला नाहीये, हा लढा आता संघर्षाचा, सत्ता संघर्षाचा आणि आगामी निवडणुकांचा शंखनाद बनलाय। गल्ली ते दिल्ली सगळे नेते सध्या मोदींच्या घरावर आणि दिल्लीच्या रस्त्यांवर धडकले आहेत। पण या धडकेत विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार की नेत्यांची राजकीय पोळी भाजली जाणार? एका महिन्यापासून शांत बसलेले शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा अन्य बहुतांश नेते आज अचानक मैदानात उतरलेत। याला तुम्ही विद्यार्थ्यांसाठी घेतलेली आक्रमक भूमिका मानता की आगामी निवडणुकांसाठी मारलेला मौके पे चौका किंवा संधीचं सोनं मानता? की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या या दिल्लीतील एंट्रीमुळे आंदोलनाला अधिक ताकद मिळाली आहे का आणि याचा फायदा त्यांना महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेत होणार आहे का? तुमचं जे पण काही प्रामाणिक मत असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता,
तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107